आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जातीभेद करून मालमत्तेतून बेदखल करण्यासाठी मारहाण करणे, जमीन हिसकावणे असे सर्रास प्रकार जास्तीत जास्त खेडेगावात घडत असतात। आजही हे प्रकार सुरूच आहे। मात्र अद्यापही कोणत्याही प्रकरणी तक्रारदाराला न्याय मिळाला असल्याचे निदर्शनास आलेले नाही। अपवादात्मक एखाद्या घटनेत न्याय मिळाला असेल, पण अधिकांश प्रकरणी सरकार आणि प्रशासन या प्रकरणात आपला जातीवाद कायम जपत असल्याचे दिसून येत आहे। असाच प्रकार मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात देखील घडत आहे। मुंबईतील सांताक्रूज परिसरात जोहुतारा रोड येथे एकता रहिवासी संघ सोसायटीत राहत असलेल्या सुहास धर्माजी कदम यांना त्यांच्याच राहत्या घरातून बेदखल करण्यासाठी आजूबाजूची जातीवादी मंडळी नाहक त्रास देत असल्याचे कदम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांना सांगितले। कदम परिवार या विभागात राहणारे एकमेव बौद्ध कुटुंब आहे। गेले 30 वर्षापासून ते राहत आहे। त्यांचा छोटा मुलगा व्यसनाधीन असल्याने त्यांच्यात नेहमीच भांडण होत असतात। याचा फायदा घेत तेथील स्थानिक महिला ललिता रामचंद्र भरिष्टे, हिरा राजू झा, गीता बळीराम मोरे या सुहास कदम यांना ऐनकैन प्रकरणी नाहक त्रास देत आहेत। आमदार फंडातून आलेल्या पाण्याच्या नळाची लाईन सुद्धा कापली। सुहास कदम यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागले। त्यानंतर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांना विनवणी करून त्यांनी ती लाईन पुन्हा सुरू करून घेतली। इतकेच नव्हे तर त्यांच्या घरी कोणी पाहुणे अथवा मित्रमंडळी आले तर त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देण्याचा प्रकार कायम सुरू असतो। त्यातूनही काही साध्य झाले नाही तर घरात घुसून मारहाणीचा प्रकार देखील या महिलांनी केला आहे। मुलासोबत असलेल्या भांडणाचा फायदा घेऊन मुलाकरवी त्यांचे राहते घर परस्पर विकण्याचा प्रकारही या महिलांनी केला असल्याचा आरोप सुहास कदम यांनी केला। तरीही आपण हे घर सोडत नाही म्हणून हे लोक मला मारण्याचे षडयंत्रच रचत असल्याची भीती देखील कदम यांनी व्यक्त केली। याबाबत आपण आतापर्यंत अनेक वेळा पोलिसांत तक्रार केली आहे। इतकेच नव्हे तर समाजातील नेतेमंडळीकडेही याबाबत पत्रव्यवहार केला आहे, ज्यामध्ये रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। आजच्या पत्रकार परिषदेकरिता तानसेन ननावरे येणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी येण्यास नकार दिला। या नेतेमंडळींकडून कोणत्याही प्रकारची विचारणा अथवा मदत झाली नसल्याने आपण फार हताश झालो असून याबाबत आता न्याय न मिळाल्यास मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसणार असल्याचे सुहास कदम यांनी पत्रकारांना सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध परिवार जेथे जेथे एकटे राहत आहेत त्या ठिकाणी अनेक वेळा जातीवादी लोकांकडून या परिवाराला त्रास देण्याचा प्रकार घडला अथवा अमानवी कृत्य सुद्धा त्या परिवारावर होताना आपण बघितले आहे। त्याचीच पुनरावृत्ती माझ्या विभागात होताना दिसत आहे। मी अनेकदा याबाबत सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, पण सांताक्रूज पोलीस राजकीय दबावामुळे त्या महिलांवर तसेच माझ्या घरावर ताबा घेण्याकरिता जबरदस्ती करणाऱ्या मुलावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत। मला विश्वासात न घेता या महिलांनी माझ्या घरात जबरदस्तीने अधिकचे डिपॉझिट घेऊन माझ्या मुलाला बाहेर ठेवले आहे। मला आणि माझा दुसरा मोठा मुलगा यांना एकाकी पाडून आम्हाला घराबाहेर काढण्याचे षडयंत्र करणाऱ्या विरुद्ध जातीवादक ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कदम यांनी केली। माझं नाव सुहास धर्माजी कदम, मी शिव या ठिकाणी गेली 32 वर्षे राहतो आणि 32 वर्ष राहत असल्याच्या नंतर मला आता माझे एसएस कलर झाल्याच्या नंतर 1 वर्ष होऊन गेलं। 1 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर मुलगा माझा वेशनी आरे गेल्याच्या नंतर आजूबाजूला सडक्या दिमाखाचे लोक त्यांनी त्याला आणखीन भडकवला। तर बाप काय करू शकत नाही, जो आहे जे त्या भेटत्या रूम आम्ही विकून ते मुलाजवळ घेऊन तू साईडला आम्ही बापाला बघू कसा काय करायचा तो फुटवायचा। पण तो थोडासा मी तिथं स्टॉप केला आणि ज्यांचे पैसे घेतले होते ते मी पैसे घेऊन रिटर्न केले। याच्या अगोदर मला पोलीस स्टेशनला भरपूर असं काय बरंच केलं या लोकांनी, भरपूर छेडलं, म्हणजे एखाद्या बाईला छेडतात असेल पोलीस लोकांनी पण आजूबाजूचे मारामारी केली, घरी येऊन मारलं, एकदम पैसे दिले। त्याच्या नंतर आता पण ती बाई तरी पण सांगितलं तुला मी सोडणार नाही म्हणून। या ठिकाणी जवळजवळ 32 वर्षांनी राहतो, पण काही महिन्यातच 1 वर्ष झाल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर ताई म्हणजे बाजूच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी महिला यांनी माझ्या मुलाला काही नशेच्या आहारी जावं त्याला घरामध्ये हेवी डिपॉझिट काढून त्याला पैसे घेतले, त्याच्याकडे त्याला दिले आणि तू सध्या 2-3 महिने इथे नाही राहत। दुसरा विषय त्याच्या पाठी हे लोक मला माझ्या पण पाठी लागले, मला त्या रूममधून बाहेर काढले।
कारण मी एकटा बौद्ध समाजाचा असून हे लोक जास्त राजकीय करतात. माझं पहिला विषय पाणी बंद केलं होतं या लोकांनी. मी पोलीस चौकीला जाऊन पुस्तका घेऊन मी पाणी चालू केलं. तर दुसरा आणखी माझा नळ बंद केला PMCचा. या अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि ना म्हणजे लोकांनी त्यांच्या अशा शिवी देणारी, घरी येऊन मारणं. त्या लेडीने घरी येऊन मारलं मला स्वतःला. पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला मला न्याय भेटत नाही. मी भरपूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. लास्टला ज्यावेळेस शिंदेकडे बसलो आम्ही, शिंदेकडे आम्हाला न्याय कुठे भेटणार, न्यायासाठी आम्ही जाणार कुठे, कोणाकडे? आज पोलीस चौकी जर आम्हाला न्याय देत नसलं तर जाणार कोणाकडे? मला फक्त मीडियाच्या सामने मला एक दिवस यावं लागलं. हा नाविलाज म्हणून मी मीडियाच्या सामने आज आलो. जर मीडियाच्या सामने जर हे पण इथून जर तुम्ही मला जर न्याय देत नसाल तर मला आझाद मैदानाला उपोषणासाठी बसावं लागेल. कारण मला न्याय पाहिजे. माझ्यावरती होणारा अन्याय, अत्याचार, घरी येऊन मारझोड करणं, लेडीज लोक, काही राजकीय लोकांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे हे लेडीज एवढे सपोर्ट नाही करतायत. पण हा सगळा प्रकार का घडत आहे? काय नेमकं कारण आहे? याला कारण एकच, मी बौद्ध समाजाचा असून हा मला बौद्ध समाजात त्याला ते पण मोठा नीच जातीचा. कुठली वसाहत आहे? कुठे नेमकं आहे? जुहू इंदिरानगर, जुहू रॉयल हॉटेल, किशोर कुमार गांगुली मार्ग, मुंबई. कधीपासून हे प्रकार चालू आहे? जवळजवळ 4 महिने झाले. तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली? हो, पोलीस कंप्लेंट आहे. सर्व माझ्या भेटत आहे पोलीस कंप्लेंट आहे. तुम्हाला काही भेटत नाही. FIR नोंदवलाय? हो. त्यांनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? काही नाही. कशावर भांडणं होतं? भांडणं त्यांना म्हणजे बायको गेल्याच्या नंतर त्यांना रूम हडप करायचा होता. पण याच्यामध्ये तुमचा मुलगा पण सहभागी आहे, मग तो असं का? हो, मुलगा सहभागी आहे म्हणतो म्हणजे. पण मी कशासाठी? त्याला सांगितलं पोलीस स्टेशनला साहेब बघा. आनंदराज आंबेडकर यांच्यावर गेलो. एवढे पत्रव्यवहार करून सुद्धा तुमच्याकडे पोलीस किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही. तर आज तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या नेमक्या मागण्या काय? माझ्या मागण्या, माझा रूम आणि मला न्याय पाहिजे. मला माझा न्याय पाहिजे. माझ्यावर होणारा अन्याय मला न्याय पाहिजे. न्यायासाठी मी आलो तुमच्या. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.